उन्हाळ्यात मटकीला मोड पटकन येतात, पण कधी-कधी ती चिकटही होते. तर मटकीला लांब कोरडे मोड कसे आणायचे, कोणती मटकी घ्यायची आणि ती चिकट होऊ नये, तसेच मोड छान येण्यासाठी काय काय ट्रिक वापरायचे आहेत, हे सर्व मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे. तर व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा. तर नमस्कार, श्री स्वामी समर्थ सर्वांना. मी रुपाली आपले खूप खूप स्वागत करते आपल्या घरच्या स्वादमध्ये. चला तर आज आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीत पुरणाच्या चाळणीमध्येच छान लांब मस्त असे कोरडे सुटसुटीत मटकीला मोड आणले आहेत. तर ते पाहूयात ते कसे. तर चला सुरुवात करते. तर मी इथे 1 वाटी मटकी घेतलेली आहे. तर लक्षात ठेवा इथे मी गावरान मटकी घेतलेली आहे. बारीक मटकी घ्यायची आहे शक्यतो. आपण जेव्हा घरी मोड आणतो मटकीला, तर तुम्ही गावरान आणि बारीक मटकी घ्या, कारण की गावरान मटकीला चवही खरंच खूप छान असते. तुम्ही मोठी जाडी मटकी घेऊ नका. आता बाजारातून मटकी आणतो म्हणजे ह्याला धूळ भरपूरच असणार. मग काय करायचे, 2 ते 3 पाण्याने ह्याला आपण स्वच्छ चोळून ह्या मटकीला धुवा. तर मी आता हिला 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे. बघा इथे वरती किती घाण दिसते तुम्हाला. पुढे मी हिला 2 ते 3 पाण्याने छान अशी धुतलेली आहे आणि ह्याच्यामध्ये पाणी ओतून ठेवायचे. तर मी आता रात्रीची ह्या मटकीला भिजत ठेवणार आहे आणि सकाळी आपण हिला पाहणार आहोत. तर बऱ्याच जणांची मटकी घरी भिजवायला कंटाळा करतात, कारण की ती चिकट होते. तर तुम्ही हा व्हिडिओ पाहिला तर नक्कीच तुम्ही पुन्हा एकदा घरच्या घरी मटकीला तुम्हीही छानपैकी मोड आणू शकता. तर आता आपण झाकण ठेवून घेतले. आता आपण सकाळी पाहणार आहोत. तर सकाळी आपण झाकण उघडूयात. आता उघडायचे झाकण, तर बघू शकता छान अशी आपली मटकी भिजलेली आहे. तर आता बघा तुम्ही छान मटकी पण भिजलेली आहे. ती जी अशी सालं पण निघालेली आहेत. लक्षात ठेवा मटकीची सालं निघाली ना अशी, तर मटकीला मोड पण पटकन येतात. पण ती चिकट होऊ नये यासाठी काय करायचे, आता हिला आपण पुन्हा 2 ते 3 पाण्याने धुवायची. असं केल्याने ही खरंच चिकट होत नाही. तर आपण हिला पुन्हा 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुणार आहोत. तर आता सध्या उन्हाळा चालू आहे. उन्हाळ्यामध्ये तुम्हाला गरम, कोरडे, दमट हे सर्व वातावरण असतं. त्याच्यामुळे मटकीला मोडही पटकन येतात. तर आपण पुरणाच्या चाळणीमध्ये मटकीला मोड आणणार आहोत. अगदी साधी सोपी पद्धत आहे. तर मी एक खाली टोप ठेवलं आहे, त्याच्यावरती पुरणाची चाळण ठेवली आणि त्याच्यावर मी ही मटकी घालून घेतली. आता इथे काय करायचे, मटकी एकदम तुम्ही पातळ पसरवा. असं केल्याने काय होतं, मटकीला छान असे लांब सडक मोडही येतात आणि छान होते. ती अजिबात चिकट होत नाही, कारण की आपण तिला 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुतलेली आहे. आणि आपण पुढे ती अजून चिकट न होण्यासाठी काय करायचे, हिला पूर्णपणे तुम्ही निथळून द्यायचे. आता मी एक कपडा घेणार आहे सुक्का. तर तुम्ही ह्याच्यावर सुक्का कपडा टाका. सुक्का कपडा टाकल्याने काय होते तुम्हाला सांगते, ओलसरपणा कमी होतो आणि चाळणीमध्ये असल्यामुळे हवा खेळती राहते. त्याच्यामुळे काय होते, मटकीला आपले छान लांबसडक मोडही येतात आणि ती चिकटही होत नाही. तर अगदी साधी सोपी पद्धत मी तुम्हाला सांगितलेली आहे. तर मी आता वरून कपडा टाकलेला आहे आणि वरून आपण झाकण ठेवायचे. आता मी एक ताट झाकण याच्यावर ठेवते. तर झालं, संध्याकाळपर्यंत ह्याला छान असे मोड येतात. आता वातावरण तर सध्या दमट गरम आहेच उन्हाळ्यामध्ये, तर मोडायला काय ह्याला जास्त वेळ लागत नाही. तर टोपासकटचे तुम्ही किचनच्या भागामध्ये कोणत्या तरी ठेवू शकता आणि मग तुम्हाला मी पुढे दाखवते. फक्त पूर्णपणे पाणी ह्याचं निथळलं पाहिजे, त्याच्यानंतरच तुम्ही हा सुका कपडा वरती टाका. ही एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा. तर पुढे आपण पाहणार आहोत आपले मोड कसे आले आहेत ते. तर चला आता पाहूयात. आता मी खोलून दाखवते तुम्हाला. तर छान मोकळे सुटसुटीत आणि कोरडे लांब सडक मटकीला मोड येतात. बघा तुम्हाला मी एकदम जवळून दाखवते आणि मटकी तुमची अजिबात चिकटही होणार नाही आणि मस्त सुटसुटीत होते. आणि बघू शकता मटकीला मोडही लांब आलेले आहेत. तर तुम्ही कसे मोड आणता आणि मटकी चिकट होऊ नये यासाठी तुम्ही काय करता,
तर माझी ही पद्धत तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच सांगा आणि तुम्हीही घरच्या घरी असे लांब सडक मटकीला मोड आणू शकता. चला, व्हिडिओ आणि माझी ही मटकीला मोड आणण्याची पद्धत तुम्हाला आवडली असेल, चॅनल नवीन पाहिला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. बघा, एकदम जवळून दाखवते तुम्हाला. छान आपली सुटसुटीत आणि लांब सडक मोड आलेली मटकी रेडी आहे. उसळीसाठी वापरा तुम्ही किंवा सॅलडसाठी वापरा किंवा आमटी बनवा. चला, तर एखादी कमेंट करा, व्हिडिओला लाईक करा. नवीन पाहिलं असेल चॅनल तर सबस्क्राईब नक्की करा. तर भेटूया पुढील एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये एखाद्या नवीन रेसिपीबरोबर. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.